दापोली तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। मित्रांनो, दापोली हा तालुका कोकणातील सर्वात सुंदर आणि आकर्षक अशा तालुक्यांपैकी एक आहे, ज्याला कोकणचे मिनी महाबळेश्वर असेही म्हटले जाते, कारण येथील थंड आणि आल्हाददायक हवामान पर्यटकांना भुरळ घालते। पण दापोली म्हणजे फक्त समुद्रकिनारे नव्हे, या तालुक्याला ऐतिहासिक, शैक्षणिक आणि नैसर्गिक असा तिहेरी वारसा लाभला आहे। भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे, लोकमान्य टिळकांचे गुरु पांडुरंग वामन काने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारख्या महान व्यक्तींची या भूमीशी जवळचे नाते आहे। 50 किलोमीटरची लांबच लांब किनारपट्टी, काजू, फणस, हापूस आंब्याच्या बागा आणि ब्रिटिशकालीन कॅम्प, दापोलीचा वारसा अशा अनेक ठिकाणांनी हा तालुका बहरलेला आहे। अशातच आज आपण दापोली तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो, सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 10, पन्हाळे काजी लेणी। इतिहासाची आवड असलेल्या लोकांसाठी पन्हाळे काजी लेणी हे एक उत्तम ठिकाण आहे। दापोलीपासून साधारणतः 30 ते 35 किलोमीटर अंतरावर कोटजाई आणि धोबी नद्याच्या संगमावर या लेण्या वसलेल्या आहेत। या लेण्यांची निर्मिती अंदाजे 3ऱ्या ते 14व्या शतकापर्यंत झालेली आहे। येथे एकूण 29 ते 30 लेण्या आहेत, ज्यामध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो। लेण्यांच्या भिंतीवर गणपती, सरस्वती आणि महाभारतातील काही प्रसंगांचे अप्रतिम कोरीवकाम पाहायला मिळते। पावसाळ्यात या लेण्यांच्या सभोवतालचा परिसर पूर्णपणे हिरवागार होतो आणि जवळच वाहणारी नदी लेण्यांच्या सौंदर्यात भर घालते। येथे जाताना वाटेत दिसणारी निसर्गरम्य खेडी कोकणच्या ग्रामीण भागाचा अनुभव देतात। नंबर 9, उन्हावरे गरम पाण्याचे झरे। निसर्गाचा एक चमत्कार म्हणजे उन्हावरे येथील गरम पाण्याचे झरे। पन्हाळे काजी लेणीच्या अगदी जवळच एका खोल दरीत हे ठिकाण आहे। पृथ्वीच्या पोटातून नैसर्गिकरित्या गंधकयुक्त पाणी बाहेर येते। विशेष म्हणजे हे पाणी 12ही महिने गरम असते। स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार आणि विज्ञानानुसारही या पाण्यात आंघोळ केल्याने त्वचायुक्त रोग बरे होतात। इथे पुरुष आणि महिलांसाठी स्वतंत्र आंघोळीची कुंडे बांधलेली आहेत। गरम पाण्याच्या कुंडातून निघणारी वाफ आणि आजूबाजूला असलेली घनदाट वनश्री पाहून मन अगदी प्रसन्न होऊन जाते। इथे जाण्यासाठी रस्ता थोडा वळणावळणाचा असला तरी सभोवतालीची दृश्य थकवा दूर करणारी आहेत। नंबर 8, केशवराज मंदिर। दापोलीच्या पर्यटनात केशवराज मंदिराला एक वेगळे स्थान आहे। दापोली हरणे मार्गावर असलेल्या आसूद गावात हे मंदिर आहे। मुख्य रस्त्यापासून मंदिरात जाण्यासाठी तुम्हाला 10 ते 15 मिनिटाची पायपीट करावी लागते। हा रस्ता नारळ, सुपारी, आंबा आणि काजूच्या बागांमधून जातो। वाटेत एक छोटा दगडी पूल आणि वाहता ओढा लागतो। हे मंदिर 5000 वर्षापूर्वीचे आहे असे मानले जाते, पण सध्याचे बांधकाम पेशवेकालीन वाटते। मंदिराच्या परिसरात एका गोमुखातून 24 तास नैसर्गिक पाण्याचा झरा वाहतो। त्याचे पाणी अत्यंत थंड आणि गोड असते। हे ठिकाण इतके शांत आहे की तिथे फक्त पक्ष्यांचा किलबिलाट आणि पाण्याचा आवाज ऐकू येतो। नंबर 7, दाभोळची खाडी आणि चंडिका माता मंदिर। दाभोळ हे ऐतिहासिक बंदर आहे। इथली खाडी इतकी विशाल आहे की तिथे बोटीचा मोठा राफ्ता आहे। दाभोळपासून जवळच एक नैसर्गिक गुहेत चंडिका मातेचे मंदिर आहे। हे मंदिर पूर्णपणे पाषाणात कोरलेले आहे। आश्चर्याची गोष्ट म्हणजे या गुहेत नैसर्गिकरित्या अंधार असतो आणि तिथे कोणत्याही प्रकारचा विजेचा बल्ब वापरला जात नाही। देवीची मूर्ती स्वयंभू असून ती केवळ पणत्यांच्या उजेडात पाहावी लागते, त्यामुळे एक वेगळाच आध्यात्मिक अनुभव येथे येतो। दाभोळमध्ये तुम्ही एंड्रॉन प्रकल्पाचा परिसर आणि ऐतिहासिक मशीद देखील पाहू शकता। खाडीमध्ये बोटिंगचा आनंद घेत सूर्यास्त पाहणे हे इथले मुख्य आकर्षण आहे। नंबर 6, कोळथरे समुद्रकिनारा। ज्यांना शांतता आणि एकांत हवा आहे त्यांच्यासाठी कोळथरे बीच हा सर्वोत्तम पर्याय आहे। हा दापोलीतील सर्वात स्वच्छ आणि सुरक्षित किनारा म्हणून ओळखला जातो। या किनाऱ्याची खास बात म्हणजे इथे पांढरी आणि काळी वाळू दोन्ही पाहायला मिळते। किनाऱ्याच्या एका बाजूला काळेश्वर नावाचे भगवान शिवाचे अतिशय सुंदर मंदिर आहे। येथे पर्यटकांची गर्दी फार कमी असते, त्यामुळे तुम्ही कुटुंबासोबत किंवा जोडीदारासोबत निवांत वेळ घालवू शकता। समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांचा आवाज ऐकणे आणि समुद्रातील खेकडे व छोटे मासे पाहणे हा एक आनंददायी अनुभव असतो। येथील गावात राहण्यासाठी अनेक घरगुती रिसॉर्ट्स उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही अस्सल कोकणी भोजनाचा आस्वाद घेऊ शकता। नंबर 5, करडे समुद्रकिनारा। करडे बीच हा दापोलीतील सर्वात मोठा आणि लांब समुद्रकिनारा आहे। हा किनारा तुमच्या डॉल्फिन सफारीसाठी जगप्रसिद्ध आहे। सकाळी लवकर 6 ते 8च्या दरम्यान मच्छीमार आपल्या बोटीतून पर्यटकांना खोल समुद्रात घेऊन जातात, जिथे तुम्हाला उड्या मारणारे डॉल्फिन अगदी जवळून पाहता येतात। हा किनारा अतिशय सपाट असल्याने इथे समुद्र खूप लांबपर्यंत असतो,
ज्यामुळे तुम्ही समुद्रात चालत जाऊ शकता। करडे येथे संध्याकाळी उंट सफारी, घोडागाडी आणि ATV बाईक रायडिंगचा आनंद घेऊ शकता। इथले रिसॉर्ट थेट समुद्र किनाऱ्याला लागून असल्यामुळे तुम्ही खोलीच्या खिडकीतून समुद्राचे दर्शन घेऊ शकता। नंबर 4 अंजर्ले। अंजर्ले हे गाव त्याच्या सुंदर खाडीसाठी आणि कड्यावरचा गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे। हे मंदिर एका उंच डोंगर कड्यावर आहे। मंदिराची रचना अतिशय भव्य असून इथल्या गणपतीची सोंड उजव्या बाजूला आहे, ज्याला अत्यंत जागृत मानले जाते। मंदिरातून खाली पाहिल्यावर पूर्ण अंजर्ले गाव, निळाशार समुद्र आणि नारळांच्या बागांचे विहंगम दृश्य दिसते। अंजर्लेचा समुद्र किनारा अजूनही व्यावसायिकतेपासून दूर असल्याने खूप शांत आहे। दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च महिन्यात इथे कासव महोत्सव होतो, जिथे ऑलिव्ह रिडली कासवाची पिले अंड्यातून बाहेर पडून समुद्राकडे जातात। हे दृश्य खरोखरच पाहण्यासारखे असते। नंबर 3 सुवर्णदुर्ग किल्ला आणि हर्णे बंदर। इतिहासप्रेमींसाठी सुवर्णदुर्ग किल्ला म्हणजे एक पर्वणीचा आहे। हर्णेच्या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर हा जलदुर्ग किल्ला उभा आहे। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता आणि कान्होजी आंग्रे यांच्या आरमाराचे हे मुख्य केंद्र होते। किल्ल्यावर जाण्यासाठी तुम्हाला हर्णे जेटीतून स्थानिक बोटीने जावे लागते। किल्ल्याच्या महाकाय तटबंदी आजही समुद्राच्या लाटांची झुंज देत उभ्या आहेत। हर्णे बंदर हे मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे। दररोज संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत माशाचा इथे मोठा लिलाव भरतो। ताजी मासळी घेण्यासाठी आणि कोकणी मच्छीमारांची लगबग पाहण्यासाठी हे ठिकाण खरोखरच उत्तम आहे। जवळच असलेला कनकदुर्ग किल्ला देखील तुम्ही इथे पाहू शकता। नंबर 2 मुरुड बीच। जर तुम्हाला साहसी खेळाची आवड असेल तर मुरुड बीचला पर्याय नाही। दापोलीतील हे सर्वात जास्त गजबजलेले पर्यटन स्थळ आहे। इथे तुम्ही पॅरासेलिंग करून उंचावरून समुद्र पाहू शकता। याशिवाय बनाना राईड्स, बंपर राईड्स आणि जेट स्की यासारखे अनेक वॉटर स्पोर्ट्सही उपलब्ध आहेत। मुरुड हे गाव भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जन्मस्थान आहे, जिथे त्यांचे एक छोटे स्मारकही आहे। या किनाऱ्याची वाळू अतिशय मऊ आहे आणि समुद्रही सुरक्षित आहे। रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर कॅम्प फायर आणि गाण्याच्या मैफिलीचे आयोजन केले जाते, त्यामुळे पर्यटकांची पावले मुरुडकडे वळतात। नंबर 1 लाडघर बीच। आमच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे लाडघर बीच, ज्याला तामसंती किंवा रेड सी असेही म्हटले जाते। या किनाऱ्याचे वैशिष्ट्य म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी इथली वाळू आणि पाणी केशरी लाल रंगाचे दिसते। लाडघर हा भाग धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे, जिथे दत्त मंदिर आहे। तसेच येथे समुद्र किनाऱ्याला लागूनच असलेल्या टेकडीवर बसून सूर्यास्त पाहणे हा एक जादुई अनुभव असतो। येथे तुम्हाला शांतता आणि मजा या दोन्ही गोष्टीचा संगम मिळेल। अनेक चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही हे ठिकाण प्रसिद्ध आहे। दापोली सहलीत लाडघर बीचवर एक रात्र मुक्काम करणे तुमच्या सहलीची शान वाढवेल। तर मित्रांनो, ही होती दापोली तालुक्यातील सर्वात सुंदर 10 पर्यटन स्थळे। ऐतिहासिक वारसा, शांत किनारे आणि साहसी खेळ अशा सर्वच गोष्टीसाठी दापोली प्रसिद्ध आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि या 10 पैकी तुमचे आवडते ठिकाण कोणते आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला फॉलो, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात। तोपर्यंत धन्यवाद।